नमस्कार, मी जगदीश देशमुख. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची चर्चा करण्याचं कारण म्हणजे गेल्या काही तासात घडलेल्या काही घटना. राष्ट्रवादी शपथ गटाचे नेते जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळेस खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नव्यानं मांडण्यात येणाऱ्या घटना दुरुस्ती विधेयकावर पवार गट एनडीएला पाठिंबा देणार आहे अशी सुप्रिया सुळे यांचीच प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यातच पवार गट भाजपासोबत जाणार अशी ही चर्चा आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. इतक्या सगळ्या घटना घडतायत म्हणूनच आजची चर्चा. आणि आजच्या चर्चेसाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने आणि भाजपाचे प्रवक्ते विनोद वाघ हे जोडले. थोड्याच वेळामध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सवालाके सुद्धा आपल्यासोबत जोडल्या जातील. सुरुवात अर्थातच ज्या पक्षामुळे या चर्चा सुरू झाल्या त्या पक्षाच्या प्रवक्त्यांपासून, सुनील माने यांच्यापासून. सुनीलजी, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अर्थात माध्यमांसमोर त्यांनी सांगताना ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पदाचं निलंबन झालेले त्या संदर्भात भेट झालेली आहे. तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात, आजच्या या कार्यक्रमात सांगून टाका नेमकं भेटीचं कारण काय होतं, नेमकी काय चर्चा झाली या पडद्यामागे. आपल्याला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. सकाळी माननीय जयंत पाटील साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. आमच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टींची चर्चा ज्या लोकांच्या संदर्भात आपण मीडिया मधनं म्हणून करतो आहोत त्या सगळ्या मुद्द्यांवर व्यवस्थित माहिती दिली आहे. स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण कन्फ्युजन क्रिएट करणारेच त्याच्यातल्या कन्फ्युजनच्या सगळ्या गोष्टी आता सुरू करतायत. त्यामुळे त्याची गरज वाटत नाही. सुप्रियाताईंनी पहिला आपला जो मुद्दा आहे त्या संदर्भात बोलतो. माननीय जयंत पाटील साहेबांच्या जे इस्लामपूर पूर्वीचं आता ईश्वरपूर तिथल्या नगराध्यक्षांच्या ज्या बडतर्फीची कारवाई झाली ती झाली विधिमंडळ संपल्यानंतर 2 दिवसांनी. त्यामुळे त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची त्यांनी वेळ मागितली होती. ते संध्याकाळी त्यांना भेटायला गेले आणि भेटून परत आले. ते त्यांच्या जे काही कामाची जी काही रिक्वायरमेंट होती अपॉइंटमेंट घेऊन भेटले. आता त्याच वेळी जर कोणी दुसरे राष्ट्रवादीचे नेते पलीकडे असतील, दुसऱ्या ह्याच्यात असतील तर त्यांना काय माहिती असायचं कारण. हा योगायोग समजावा का आपण? हा योगायोग समजावा. सुप्रियाताईंनी स्पष्ट शब्दात सुनीलजी, हा योगायोग असू शकतो? काय हा योगायोग असू शकतो? जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात आणि त्याच वेळेस राष्ट्रवादीचे 2 प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे असतात. हा योगायोग असू शकतो? पडतंय? काय हरकत नसते योगायोग व्हायला. असं कोणी असू शकतं ना. योगायोगाने कोणी भेटतात, कुठेही भेटतात. त्यात काय फार आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. त्यामुळे त्यात जे भेटलेत त्यांच्या स्पष्टीकरणावर जर आपल्याला विश्वास ठेवायचा नसेल तर मग त्याला कोणीच रोखू शकत नाही. आणि सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीने सांगितलं, जर कुणाला प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील माध्यमांना तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कशाला आले होते ते. त्यामुळे तो सगळा क्लॅरिटीचा भाग आहे. दुसरा भाग आपण जो सांगितला डिलिमिटेशनच्या संदर्भातला, संसदेतल्या ज्या आता चर्चा विधेयकाच्या संदर्भात आहे, ते विधेयकाच्या संदर्भात माननीय सुप्रियाताईंनी स्पष्टपणे सांगितलं की मला एक खासगी मेसेज माध्यमातल्याच याचा आला होता की काय तुमचा हे आहे, तुमचा याच्यातली भूमिका काय आहे. तर आम्ही जर 50% हे जर विधेयकात त्यांनी अंतर्भाव केला जागा वाढवण्यासंदर्भात लोकसभेतल्या, तर विचार करता येऊ शकतो. सगळी इंडिया आघाडी विचार करू शकते अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आहे ते. म्हणजे तुम्ही आता भाजपला पाठिंबा, एनडीएला पाठिंबा असं काहीतरी कोणी आपलं कंड्या पिकवत बसलेलं त्याला काय अर्थ नाही राहत. आता याचं अतिशय स्वच्छ असं स्पष्टीकरण सुप्रियाताईंनी दिलं, ते लोकांनी समजून घेतलं. आता त्याच्यावर परत जर चर्चा करणार असतील लोक तर त्याला काही नाही इलाज आहे. आम्ही स्पष्टीकरण देऊ किंवा माहिती देऊ. तुम्ही स्पष्ट सांगू शकता की तुमचा पक्ष अजिबात सत्तेमध्ये जाणार नाहीये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होणार नाही, स्पष्टपणे सांगू शकता? माननीय पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही आपण स्पष्टपणे काम आपलं संघटनात्मक वाढीचं काम सुरू केलेलं आहे. माननीय पवार साहेब त्या संदर्भात काम करतायत. आम्ही राज्यभरात फिरून काम करतोय. कोणाबरोबर विलिनीकरणाचा विषय येत नाही आणि एनडीए बरोबर जाण्याचा विषय येत नाही असा आम्हाला स्पष्ट मेसेज आहे. माननीय पवार साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं असल्यामुळे बाकीच्यांशी चर्चा करण्याचा काय मुद्दा येत. ठीक आहे. भाजपाचे प्रवक्ता विनोद वाघ सुद्धा आपल्या सोबत आहेत. विनोदजी, अशी चर्चा आहे भाजपाबद्दल की भाजपाची इतकी किती मोठी भूक आहे की तुम्हाला सगळ्याच पक्षातले खासदार, आमदार हे तुमच्या पक्षामध्ये हवेत, सगळेच पक्ष तुमच्या सोबत हवेत?
विनोदजी, तुमचा माईक म्यूट आहे, तो अनम्यूट करा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याचं म्हणणं ऐकलं हम्म, आणि आज आपण सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांचंही म्हणणं आपण ऐकलं. हम्म, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला कुठलंही तसं निमंत्रण नाही. हम्म, त्यामुळे आमचं भूक असण्याचं आणि आम्हाला हवा असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. हम्म, आम्ही जर त्यांना निमंत्रण दिलं असतं, आम्ही जर त्यांना या म्हटलं असतं तर मग तो प्रश्न तयार होत होता. आम्ही त्याबाबत तशी कुठलीही विचारणा त्यांना केली नाही आणि त्याबाबत अतिशय सखोलपणे सुप्रियाताईंनी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय असावी, कशा पद्धतीने असावी, त्यांच्या पक्षाची वाटचाल कशी असावी याबाबत तो संपूर्ण अधिकार त्यांना आहे आणि त्या पद्धतीनं आज त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा याच्यात काही संबंधच येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं? भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पक्षाला आमच्यात विलिनीकरण करून घेतो, आमच्या सोबत घेतोय किंवा एनडीए सोबत घेतोय? असा कुठलाही विषय भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी मांडला नाही हम्म. आणि कुठेही त्याचं मतही व्यक्त केलं नाही. आणि सन्माननीय सुप्रियाताईंनी सुद्धा त्याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन केलंय, सविस्तर मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हम्म. त्यामुळे ह्या माध्यमातल्या चर्चा आहे. आता माध्यमातल्या चर्चाला त्यांनी उत्तर दिलं, आमचा त्यात कुठेही काही संबंध येत नाही. त्यामुळे आम्हाला या विषयावर काही मत मांडायचा काही विषय येत नाही. नाही, मात्र विनोदजी, गेल्या काही दिवसातील घटना जर बघितल्या तर समोर हेच येते नक्की. तृणमूल काँग्रेस फुटला, त्यांनी फुटलेल्या खासदारांनी तुम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेचे ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं होतं की 7वा खासदार घेण्यासाठी किंवा 6वा खासदार घेण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. ह्या बातम्या, हे सूत्र हे येतात कुठून हेच काही कळत नाही. असं अधिकृत तुम्हाला मी सांगतो की कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टीचे एखादे नेते सन्माननीय देवेंद्रजी असतील किंवा एखादा कोणी दुसरा नेता असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असेल, कोणी त्याच्यावर मत मांडलं? कोणीच नाही. मग हे सूत्र, ज्या सूत्रांनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सूत्राला आपण विचारलं पाहिजे की तुम्ही कुठल्या माध्यमातून हे सांगितलं. त्यामुळे कुठलाही विषय झाला, आता असं झालं की देशात आणि राज्यात कुठलाही पॉलिटिकल विषय झाला, राजकीय विषय झाला की त्यामागे भारतीय जनता पार्टीचं नाव जोडलं जातं. आता त्याला नाही लागत. ठीक आहे, तृणमूल काँग्रेस फुटला, त्यातील खासदारांनी तुम्हालाच पाठिंबा दिलाय, ठीक आहे, असो. सुनीलजी, गेल्या काही दिवसातील जयंत पाटील यांच्या सत्तेतील पक्षांसोबत आणि त्या नेत्यांसोबत ज्या भेटीगाठी होत आहेत त्यावरून काय नेमका अर्थ काढायचा? काहीच अर्थ काढायचा नाही. बरं. अनेक नेते एकमेकांना भेटतात, त्यात काय अर्थ काढण्यासारखं नाही. महाराष्ट्राची खूप जुनी संस्कृती आहे, राजकीय पक्ष एकमेकांना भेटतात. आता ही संस्कृती गेल्या काही दिवसात संशयास्पद लेवलवर एक नेता दुसऱ्याला भेटला तर लगेच चर्चा, असं काही होत नाही. सुप्रियाताईंनी सकाळी सांगितलं की त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ब्रेकफास्ट केला आणि अखिलेशजींच्या घरी लंच केलं. आता ते ब्रेकफास्ट केलं म्हणजे काय, आता बीजेपी बरोबर जाणार असं त्याची चर्चा होते का? असं होत नाही. आपली महाराष्ट्रातली तर संस्कृती पक्षांच्या वेगवेगळ्या विचारसरणी असल्या तरी एकमेकांबरोबर राहण्याचं काम करण्याचं असतं, बोलण्याचं असतं. सामाजिक वेगवेगळ्या कामात राजकीय संघर्ष असतो, वैचारिक संघर्ष असतो, तो भाग वेगळा. पण एकमेकांना भेटायचा काय फार विषय हे नाहीयेत. आता विनोद तावडे आणि जयंत पाटील हे खूप वर्षांपासून एकत्र सभागृहांमध्ये होते, ते मंत्री होते, हे मंत्री होते. त्यामुळे याच्यात काय फार वावगं नाही. कोणी कोणाला भेटणं ही काय फार त्याच्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्याची काय गरज वाटत नाही मला. जी, मात्र सुनीलजी, तुमच्या पक्षातील काही आमदार खासदार हे पक्षामध्ये नाखुश आहेत, त्यांना सत्तेत जायचं आहे अशा सुद्धा बातम्या समोर येत आहेत. यावर जरा स्पष्टीकरण द्या की ह्या बातम्या खऱ्या आहेत का? काय आता मी बातमीदार होतो, मी पार्लमेंट पर्यंत बातमीदार होतो. आपली जी सूत्र असतात ना ती वेगवेगळ्या काळात वेगवेगळी विश्वासार्हता त्यांची कशा लयाला जाते ते आपण पाहिलेली असते. आता ही सूत्र प्रत्येक पक्षातली बातमी द्यायला लागलेत. आता कोण किती विश्वासार्ह आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सुप्रियाताई सुळे दिल्लीतलं सगळं कामकाज बघतात, महाराष्ट्रातलं कामकाज जयंत पाटलांपासून जितेंद्र आव्हाडांपासून सगळे एक दिलाने काम करतायत. आता त्याच्यात कुठलंच आम्हाला फाटाफूट दिसत नाही. अंतर्गत काम करणाऱ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना दिसतं आणि बाहेरच्या लोक त्याची चर्चा घडवतात आणि उद्या फुटणार परवा फुटणार या काय म्हणतात सुतावरून स्वर्ग काढणाऱ्या या बातम्यांना काही अर्थ राहत नाही. त्याला विषय असा असतो, शेवटी बातम्या ह्या कालावधात कोणतरी कोणाला पुरवतं, चर्चा घडवतं, त्याच्या मागे कोण असते माझ्या सारख्याला समजतं सगळं. पण आता ते जाहीर पद्धतीने आपण वाच्यता करत नाही. आता ह्या अस्वस्थ आहे अशी चर्चा घडवत राहायची, त्याच्यात फक्त आपली
काय बातमी खरी आहे हे दाखवत राहायचं, एवढाच विषय त्यात, बाकी काय आम्हाला वाटत नाही. कारण या सगळ्या ह्याच्यातला रोजचा संपर्क असलेले नेते, आमदार, खासदार सगळे आहेत. आम्ही सगळे एकमेकांशी बोलतो. माननीय पवार साहेबांकडे ते रोज येतात, दिल्लीत असेल तर सुप्रियाताईंकडे सगळे येतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे असं अस्वस्थ आहे आणि हे झालं आणि ते झालं. त्या असं असतं तर अजितदादांबरोबर आधी गेले असते निघून सगळे. त्यामुळे मला काही वाटत नाही तसं. बरं, विनोदजी, जर शरद पवार यांचा पक्ष तुमच्या सोबत आला, भाजपासोबत सत्तेमध्ये आला, तर तुम्ही घ्याल सोबत? राजकारणात जर त्याला फारसं महत्व नसतं, बरं. ही त्या वेळेची परिस्थिती असते. परंतु आत्ताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, तसं सुप्रियाताईंनी मी तुम्हाला वारंवार उल्लेख केला की त्यांनी सांगितलं की डिलिमिटेशन बाबत जी काही सकारात्मक भूमिका आहे किंवा तिचा जो मसुदा येईल त्यानंतर काय भूमिका घ्यायची ही आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ शकतो, याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. आणि एनडीए म्हणून आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रमुख स्थानी सत्तेमध्ये असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देशातल्या विविध विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्याच अंतर्गत सुप्रियाताई असतील, इतरही अनेक नेते असतील, त्यांच्यासोबतही चर्चा केली आणि त्या चर्चेचा सारांश म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मत मांडलं की कशा पद्धतीनं आपण सगळेजण देशहितासाठी आपण एकत्र येऊ शकतो, डिलिमिटेशन मध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं मत त्यांनी सुस्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आणि त्या मताच्या आधारावर आपण वेगवेगळे तर्क लावणं यात काही मला वाटतं अर्थ नाही. त्यामुळं आपण त्याचा सरळ सरळ अर्थ घेतला पाहिजे. फक्त देशहितासाठी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असल्यामुळे आपण सगळ्यांसोबत चर्चा करतोय आणि सगळ्यांना त्या विषयावर एकमत करायला लावण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्या संदर्भात देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यासोबत त्या ठिकाणी बैठका होत आहेत. मग देशाचे सन्माननीय गृहमंत्री अमित भाई शहा असतील, देशाचे सन्माननीय पंतप्रधान असतील, इतरही नेते असतील किंवा एनडीएचे इतर नेते असतील, हे सगळे विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा करतात, बैठका घेतात आणि त्या अनुषंगाने या सगळ्या बैठका होत आहेत आणि यापुढे वारंवार होतील. त्यामुळे त्या बैठकीचा वेगळा अर्थ काढावा असं मला वाटत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सव्हालाके सुद्धा जोडलेल्या आहेत. संध्याजी, शरद पवार यांचा पक्ष जर सत्तेमध्ये गेला, भाजपासोबत गेला, तर तुम्हाला चालणार आहे का? बघा, माझा तर प्रश्न हाच आहे की जसं सुप्रियाताईंची पूर्ण प्रेस मी बघितली, का बरं वारंवार जे बोललं नाही, जे म्हणजे विचारही नाही मनामध्ये, तर जाणून बुजून असं वाटत नाही का की कुठंतरी म्हणजे खीळ काढायचा प्रयत्न चालू आहे, की त्यांचा काहीच अशी चर्चा नाही. सुप्रियाताईंनी स्पष्ट सांगितलं की अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, तरी सुद्धा जाणून बुजून जे जात नाही त्यांना पण लुटण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे हे तुम्हाला योग्य वाटतं आहे का? नाही संध्याजी, पूर्वी महिला आरक्षण विधेयक किंवा मतदारसंघ पुनर्रचनेला राष्ट्रवादी शपगटानं विरोध केला होता. आता मात्र पाठिंबा दिला जातोय, त्यामुळे या चर्चा सुरू होत आहेत. वास्तव नाहीये हे. प्रेस मी नीट बघितली. त्यांनी सांगितलं डिलिमिटेशनचं जे होतं, मुद्दा आहे 50% आरक्षणाचा, 33% आरक्षणाचा, त्याला सर्वांचा पाठिंबा आहे आणि आम्ही सर्व आघाडीचे लोक आम्ही पाठिंबा देतो आहे, आम्ही सांगितलंच आहे. परंतु त्यांनी जे बिल ठेवलेलं आहे डिलिमिटेशनचं, त्या डिलिमिटेशनवर ही सगळी चर्चा झाली की ज्या पद्धतीने त्यांनी, म्हणजे कसं आहे की त्यांनी तर फसवलंच आहे, आम्हाला चक्क फसवलेलं आहे. कारण मी सुप्रियाजींची जी प्रेस पाहिली, त्यांनी सांगितलं की अमित शहाजींनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की 1 तासाचा जर वेळ आम्हाला दिला तर मी 50% आरक्षणाचं बिल तयार करून आणतो. आणि त्याच्यामध्ये नमूद सुद्धा नाही, त्याच्यामध्ये एक अक्षर सुद्धा नाही. म्हणजे असं खोटं जनतेला फसवायचं, महिलांना फसवायचं, जेव्हा की तुमचं जे बिल डिलिमिटेशनचं होतं, आरक्षणाचं नव्हतं. आणि आता तुम्ही काय त्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बाकीच्यांना बोलवता आणि दाखवता की ते आमच्याकडे आले, आम्हाला समर्थन करतात. हे सगळं खोटं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही तथ्य नाही. तुमच्यातील मतभेदाचा भाजपा फायदा उठवते असं तुम्हाला वाटतं? नाही, किंवा या चर्चा घडवल्या जातात मुद्दाम म्हणून? अहो, अजिबातच नाही. आमचा मतभेदाचा प्रश्नच राहिला नाही. कारण मी तुम्हाला सांगते की मी डिलिमिटेशनला काम केलेलं आहे, मला नीट माहिती आहे डिलिमिटेशन काय आहे. आणि ज्या पद्धतीचं बिल त्यांनी समोर ठेवलं होतं, सर्वांनी अभ्यास केलेला होता आणि अभ्यास केल्यानंतरच ताई समोर येऊन बोलल्या प्रेसच्या. कारण विनाकारण कोणाला चिमटे काढायचे हा प्रकार भाजप कायम करत आहे आणि आजही सुद्धा त्यांनी तोच कार्यक्रम सुरू केलेला आहे.
कोणीही त्यांच्या बाजूने जाणार नाही आहे. स्पष्ट आम्ही जिथं आहोत तिथेच आहोत. आदरणीय सुप्रियाताईंनी सुद्धा प्रेसमध्ये हेच सांगितलंय, मी सुद्धा तुम्हाला हे सांगते. परंतु आमचं जे समर्थन आहे ते आरक्षणाला आहे. आरक्षणाचं बिल पहिलेच पारित झालेलं आहे. त्यांनी आता तर त्यांनी हे करायला पाहिजे, आरक्षण लागू करायला पाहिजे, पण ते करणार नाही, अजिबात करणार नाही. ठीक आहे. सुनीलजी, तुम्ही मगासपासून म्हणताय की मतभेद नाहीयेत, मात्र या बातम्या का समोर येतात अशा की मवियामध्ये मतभेद आहे, त्याचा फायदा भाजपा घेते? काही दिवसांपूर्वी शिवसेना फुटलेली आहे. आता तुमच्या पक्षाबद्दल अशा बातम्या सारख्या समोर काय येतात की तुम्ही सत्तेमध्ये जाणार, भाजपासोबत जाणार? नाही, एक मुळात मुद्दा आहे. बातम्या लावणाऱ्यांनी याचा मुद्दा प्रकर्षाने विचारात घेतला पाहिजे. आपले सगळे पत्रकार बंधू आहेत, संपादक आहेत, त्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे की याच्यात तथ्य किती आहे. हा एक मुद्दा मी याच्यासाठीच हात वर करत होतो. मला याच्यासाठी स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. संध्याताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळी महिला आरक्षणाचं विधेयक आलं, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र होऊन पाठिंबा दिलाय. महिला आरक्षण विधेयक पास झालंय, त्यामुळे त्याचा आता काही प्रश्न येत नाही. आता त्याच्यासाठी काहीतरी वेगळं काही काढण्याची गरज नाही भाजपने आणि सरकारने. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सुप्रियाताईंनी स्पष्ट सांगितलं, इंडियाच्या आघाडीच्या बैठकीत याची चर्चा झाली की 50% संख्या वाढणार असेल लोकसभेच्या सगळ्या राज्यांमधल्या, ते डिलिमिटेशन करणार असतील तर आपण पाठिंब्याचा विचार करू. ते कसं येतंय ड्राफ्ट ते आपल्याकडे आल्यानंतर 24 तास त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर त्याचं धोरण ठरवलं जाईल. डिलिमिटेशन ही प्रोसेस फार क्रिटिकल आहे. त्याच्यासाठी आधी जनगणना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. डिलिमिटेशनचा चेअरमन हा निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती असतो. तो डी फॅक्टर त्याला अधिकार असतात. त्याला तुम्ही डिलिमिटेशन एकदा केलं तर कुठल्याही न्यायालयात अधिकार तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. इतकी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. 71च्या जनगणनेत आपण ते फ्रीज केलेत जागा, त्या आता ओपन होतील. जर 50% महाराष्ट्राच्या जागा वाढणार असतील तर त्याचा अभ्यास करायला लागेल. वाढवलेत की नाही 50%? जसं अमित भाई शाह गृहमंत्री असतानाही त्यांनी संसदेत सांगितलं की आम्ही 1 तासात हे ड्राफ्ट चेंज करून देतो. आजही केलं नाही. याचा अर्थ अमित भाईंनी केलं नाही, शाह साहेबांनी केलं नाही. त्यामुळे आम्हाला शंका तीच आहे की जर अशा पद्धतीने जर करणार असतील आणि एकदा डिलिमिटेशन केलं तर आम्हाला वाटत नाही पुढच्या कधी त्याच्यात परत प्रोसेस 25 वर्षांनी होईल. आपली प्रोसेस असते 25 वर्षाची, पण आता 50 वर्ष लावतील की किंवा सरकारचं जी काही कामाची पद्धत आहे रेटून न्यायची, ती शंका सगळ्यात महत्वाची आहे की जर आपण प्रोसेसच फॉलो करत नसू, गोष्टच मान्य करत नसू, वेगवेगळे घटक वेगवेगळे बोलून त्यांना वेगवेगळ्या मॅनेज करायच्या पद्धतीने जर बोलणार असू तर त्याला काय अर्थ नाही. सगळ्या इंडिया आघाडीच्या सगळ्या एकत्र सर्वपक्षीय बैठक घेऊन हे 50% जागा सगळ्या देशभरातल्या आम्ही वाढवल्या हे सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ती जर सांगायची आपली पद्धत असेल, सरकारची ट्रान्सपरन्सी असेल तर ह्या गोष्टीला पाठिंबा द्यायला, जसं महिला आरक्षणाच्या विधेयकाला सगळे देशातले पक्ष महिला आरक्षणाच्या बाजूने आहेत, त्यामुळे कोणी आणलं, कुठलंही सरकार असलं, कुठलाही पंतप्रधान असलं तरी त्याला विरोध होणार नाही. ही जशी भूमिका आहे तशी डिलिमिटेशन ट्रान्सपरंट पाहिजे. जर आसाममध्ये अशा चंद्राच्या कोरी, उलट्या चंद्रा कोरी सारखा मतदारसंघ फोडलाय गोगोईंचा, पुणे मुंबई सारख्या मतदारसंघात प्रभाग असे फोडलेत की तुम्हाला निवडूनच येता येणार नाही. तसं होऊ नये. हे डिलिमिटेशन सगळी रचना ठरवते, भौगोलिक रचना ठरते, SC ST आरक्षण ठरतं, तेच ठरवायचं. ट्रान्सपरन्स असणार आहे की नाही त्याचा पण उत्तर घेऊया. विनोदजी, मतदारसंघ पुनर्रचना हा संपूर्ण प्रकार ट्रान्सपरंट असणार आहे, त्याच्यावर आक्षेप घेतला जातोय? नाही, हे बघा काय होतंय आता. आज सध्या आपण देशात 4 महत्वाच्या गोष्टी करतो आहोत. निवडणूक आयोगाने सुरू केलंय SIR, जनगणना केंद्र सरकारने सुरू केली आहे. आपण महिला आरक्षणाची चर्चा मध्येच सुरू करतोय, मध्येच महिला वेगळं परत बिल करतोय पास झालेल्या नंतर, आणि आता डिलिमिटेशनची. अशा 4 महत्वाच्या गोष्टी संसदीय राजकारणात देशातल्या चालू आहेत. आता हे या स्वरूपात जे चालू आहे त्यात अनेक गोष्टी, इलेक्शन कमिशन असो, सर्वोच्च न्यायालय असो, अनेक खटले, अनेक गोष्टी. म्हणजे बंगालमधल्या समजा 20 लाख मतदारांना मतदार यादीत नव्हते, आणले, पण आता मतदानाचा हक्क नाही. हे जे काय चालू आहे, हे जे काय अनुभव आहेत, मतदारसंघांची जी काय तोडफोड, ठीक आहे, उत्तर घेऊया. विनोदजी उत्तर द्या. जर डबल ना होणार असतील विधानसभेचे तर ते कसं होणार आहे आकलन नाही झालं. आता त्यांचं ऐकून घेतलं, आता मला बोलू द्या. बोला. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी होतात त्या संविधानानुसार, कायद्यानुसारच त्या ठिकाणी आपण करतो. यांच्या मनात एक भीती आहे की आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं जातं, आणि आमचा आक्षेप ह्याच गोष्टीवर आहे की तुम्ही ते बिल, त्याचा मसुदा येऊ द्या आणि त्याच्यावर ते वाचन करा, त्यानुसार आपली मत त्या ठिकाणी व्यक्त करा. तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्या गोष्टीवर अफवा पसरू नका, चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरू नका, आणि
तुमच्या सोयीनुसार जर तुम्हाला वाटत असेल तशा पद्धतीने ते होणार नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी डिलिमिटेशन होणार आहे. आणि आता वाढत्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन करणं हा कायद्यानं त्या ठिकाणी तो अधिकार आहे. संविधानानुसार ते करणं आवश्यक आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी ते आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पाऊल आहे. तो एक प्रक्रियेचा भाग आहे की या ठिकाणी प्रक्रिया राबवावी लागते. जी, सुनीलजी, तुम्हाला असं का वाटतं की पारदर्शकता नसेल यामध्ये, असं का वाटतंय? आता ते त्यांचं त्यांना माहित, पण त्यांच्या मनात असं की त्यांना जर वाटत असेल की त्यांच्या सोयीनं त्यांच्या पद्धतीनं होईल तर ते तसं चालणार नाही. त्या कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला जे मान्य आहे तशा पद्धतीनं त्या ठिकाणी होईल आणि त्याच पद्धतीनं हे सगळी प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामुळे उगाच त्या विषयावर भाऊ करायचा, उगाच त्या विषयाबद्दल लोकांना भीती दाखवायची, उगाच काहीतरी साऊथच्या राज्यात वेगळं काहीतरी होईल, त्यांच्या जागा कमी होईल असं चुकीचं मत व्यक्त करायचं. अहो, त्याच्यावर अभ्यास पूर्ण करून सगळं अभ्यासानुसार त्या ठिकाणी आपलं मत मांडलं पाहिजे. फक्त फेक नेरेटिव्ह सेट करायचा, चुकीची गोष्ट मांडायची अशा पद्धतीचं या ठिकाणी करू नये. कारण आपण सगळेजण संविधानाला मानतो तर संविधानानुसार त्या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजे. त्या पद्धतीने हे सगळं काम झालं पाहिजे. हा एक लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. तो या ठिकाणी आपण सगळ्यांनी पूर्ण केला पाहिजे आणि आपलं ते सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्या मतदारांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या त्या वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबानं त्या लोकसंख्येच्या आधारावर आणि त्या पद्धतीनं संविधानानं आखून दिलेल्या चौकटीप्रमाणे त्या ठिकाणी डिलिमिटेशन झालं पाहिजे. त्यामुळे याच्यावर फार वेगवेगळं मत मांडायचं, फार काहीतरी वेगळ्या चुकीच्या गोष्टी पसरायच्या हे कोणी करू नये, एवढीच माझी सगळ्यांना विनंती. सुनीलजी, विनोदजी म्हणतात की कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच हे सगळं मतदारसंघ पुनर्रचना होईल, तरी सुद्धा तुमचा पारदर्शकतेवर आक्षेप काय आहे, का आहे? नाही, बेस त्याचा हा आहे, जनगणनेचा आपण कोविडच्या काळात इलेक्शन पण घेतो पण जनगणना करू शकत नाही. 21ची हा आपला प्रॉब्लेम आहे. तिथून सुरुवात होते. आता जनगणना सुरू झाली, त्याच्यात एक मिनिट जातनिहाय जनगणनेची चर्चा केली, जातनिहाय जनगणना मान्य केली. त्याचं कसं करणार याची ट्रान्सपरन्सी नाही. आपल्याला डिलिमिटेशन करण्यासाठी बेस आहे तो जनगणना. एससीची संख्या कुठे कशी, एसटीची संख्या कुठे कशी, महिलांचे राखीव वॉर्ड जर ठेवायचे असतील तर त्या सगळ्या रचना बघून हे एससी एसटी झाल्यानंतर महिलांचं आरक्षण पडतं. त्याच्यासाठी जनगणना पूर्ण व्हावी लागते. ती पूर्ण झाली की सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाला त्या डिलिमिटेशन कमिशनचा जो चेअरमन असतो त्याला नेमावं लागतं. ते नेमल्यानंतर हे जनगणनेचे डिटेल्स द्यावे लागतात. मग ते विचार करतात. मागची जी डिलिमिटेशनची प्रोसेस झाली तिला 6 वर्ष लागली. 2002 ला सुरू झालेली 8 ला संपली. त्यामुळे त्याचं काम एका दिवसात बसलं केलंय किंवा आधीच जर काय करून ठेवलं असेल तर आम्हाला माहित नाही. जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यानुसारच तेच सांगतो, जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया होत नाही अशातलं काही गोष्ट नाही. आपण कसं म्हणतो जनगणनेची प्रक्रिया सुरू नाही का, तर आपल्या भागात आपल्याला माहित नाही का? जनगणनेची सगळी प्रक्रिया सुरू आहे आणि मी सांगितलं की त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे उगाच आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं वाटतं असं मत मांडण्यात त्या ठिकाणी काही अर्थ नाही. साहेब, मी म्हटलं जनगणना प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर तो डेटा कमिशनला द्यावा लागतो, त्यानंतर डिलिमिटेशन होतं. ठीक आहे, काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जाऊया. संध्याजी, सर्व चर्चा आपली सुरुवात झाली होती की पवार गट हा भाजपामध्ये जाणार की नाही आणि त्यानंतर मतदार पुनर्रचनेपर्यंत हा विषय आलेला आहे. पुढच्या काळामध्ये मविया किंवा देशातली तुमची संघटना एकमत असणार आहे, मतभेद होणार नाहीत कुठल्याही विषयावर? बघा, आमचं एकमत जे आहे ते महिला आरक्षणावर आहे. आता स्पष्ट यांना एक प्रश्न आहे. जनगणना पहिलेच व्हायला पाहिजे होती, कोविडमध्ये नाही झाली. परंतु त्यानंतर जनगणना करून हे डिलिमिटेशनचं जे बिल यांनी खोटं बोलून जे ठेवलं, यांनी का विरोधी पक्षांच्या समोर ठेवलं नाही, का सांगितलं नाही हे डिलिमिटेशनचं बिल आहे? कारण मगाशी मी सांगितलं की मी प्रेस नीट बघितली. आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं की कोणावर अन्याय होईल आणि त्यांनी जी चर्चा झाली त्यांनी सगळं सांगितलंय. फक्त आता किती प्रमाणात त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या त्या आपण त्या ठिकाणी समजून घेतल्या पाहिजे. मात्र विनोदजी, महिला आरक्षण विधेयकामध्ये पारदर्शकता नाहीये, जनगणना झाली नाहीये, त्यामुळे तुम्हाला इतर पक्षांचे खासदार वगैरे लागतात का? अशी चर्चा तेच म्हणतो की सगळ्यासोबत चर्चा झाली हे सुप्रियाताईंनी सुद्धा मान्य केलंय. सगळ्यासोबत चर्चा होते त्यांनी मान्य केलंय.
आमचं चर्चा सुद्धा झाली एक नाही मत हा आहे आरोप की करणं अत्यंत महिलांच्या चुकीचं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व लोक आम्ही एक आहोत. डिलिमिटेशन का हे बाबत सुद्धा चर्चा delimitation झाली, तुम्ही महिला ठेवता? आरक्षणाबाबत सुद्धा का चर्चा खोटं झाली. बोलून अहो delimitation काहींचा तुम्ही तर महिला ठेवता? आरक्षणाला सुद्धा विरोध होता, महिला आरक्षणाला विरोध करत होते. नंतर अहो, ज्यावेळेस कुठला कळालं की देशामध्ये महिलांचा प्रचंड रोष या सगळ्या लोकांवर येतोय, त्यानंतर या सगळ्या लोकांनी महिला आरक्षणासाठी तयारी अहो, केली. नाही तर महिला खरोखर आरक्षणासाठी अहो, सुद्धा मी सुरुवातीला तुम्हाला विरोध सांगते, दाखवत होते. भाजप सरकारने आपल्या छातीवर हात ठेवावा आणि सांगावं की खरंच यांना महिलांना आरक्षण द्यायचं आहे का? हो, मी मागे द्यायचं सुद्धा आहे आणि ते सांगितलं आम्हीच होतं दे- की जर यांनी अहो ते बिल आम्हीच मंजूर ऐका, केलं. त्याला आरक्षण जर सगळ्यांनी तुम्हाला ज्यांनी सहकार्य केलं असतं, त्यांच्या सगळ्यांचे आम्ही तर- आभार व्यक्त करतो आणि महिला आरक्षण आम्हीच या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला महिला कळलं की आरक्षण महिलांचा जर रोष द्यायचं आपल्यावर वाढतोय, असतं, तर त्यावेळेस मी आपण त्या तुम्हाला ठिकाणी सांगते, पाठिंबा एवढ्या दिला. नाही तर राज्यांमध्ये आपण महिला निवडणुका आरक्षणाला झाल्या. विरोध करत किती होता. टक्के काही महिलांना तुम्ही किती महिलांना महिला तिकीटं आरक्षणाला दिली हो आपण विरोध भाजपाने? केला मला सुरुवातीला, सांगा. पण ज्यावेळेस देशातलं वातावरण UP कळालं, मध्ये महिलांच्या आम्ही भावना 40% कळल्या, महिलांना दिल्या. त्यानंतर आपण त्या ठिकाणी महिला आरक्षणाला हे पाठिंबा हे द्यायचा हे निर्णय खोटं घेतला. आहे. नेहमी खोटं बोलणार, रेटून बोलणार, अरे खोटं खोटं बोलणार, तुम्ही रेटून बोलताय, बोलणार. हा खोटं तुम्ही कार्यक्रम बोलताय हे तुम्ही संपूर्ण भारताला कायम माहिती आहे, केलेला आहे. भारतातल्या तुम्ही सगळ्या महिलांच्या महिलांना माहिती आहे आणि बाजूने भारताच्या अजिबात सगळ्या नव्हतं. नागरिकाला ठीक माहिती आहे. आहे. तुम्हाला महिलांना आणि आतापर्यंत आरक्षण ती तुमची द्यायचं नाही. संस्कृती राहिली परंतु खोटं बोलायची, महिला रेटून बोलायची आरक्षणाच्या आडमध्ये आणि ह्याच गोष्टी करून करून तुम्ही delimitation राजकारण तुम्हाला करत आलात. मंजूर करायचं परंतु आता आहे. हे देशाचे तुम्ही या नागरिक ठिकाणी सुज्ञ झाले, कबूल केलं देशाची पाहिजे. तरुण पिढी ठीक सुज्ञ आहे, तर झाली, आपल्याला देशाच्या वेळेची माता मर्यादा आहे, भगिनी सुज्ञ त्यामुळे झाल्या. आपल्याला थांबावं लागतंय. पुन्हा आपण या विषयावर चर्चा घेऊ. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. मात्र सर्व मान्यवर आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद. यासोबतच लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.